जय श्री राम दोस्तों। आपका हमारे BL ब्लॉग में बहुत बहुत स्वागत है। आज का एक्चुअली वीडियो शूट करने का एक ही रीज़न है, जो कि आपके फीडबैक है। आप जो मुझे कॉल करके बहुत अच्छे अच्छे मोटिवेशन देते हो, और सबसे इम्पोर्टेंट बहुत मुझे इंस्पिरेशन मिलती है। मैं बहुत मोटिवेट होता हूँ दोस्तों, सच में। क्योंकि अभी सभी यूट्यूबर को भी पता है, एक वीडियो बनाने में बहुत जान चली जाती है, बहुत ज़्यादा। तो इसीलिए मैं भी अभी मतलब मैंने भी डिसाइड किया है कि आगे से मैं आपके फीडबैक, आपके कॉल्स, वो आपके परमिशन के सिवा मैं तो अपलोड नहीं करूँगा। आप बोलोगे तभी अपलोड करूँगा मैं। तो ऐसे ही कोई एक मूवमेंट है जो मैं आपके साथ शेयर करने वाला हूँ। जो मेरे नासिक के दोस्त हैं, जिन्होंने मुझे फ़ोन किया था और हमारी बातचीत भी हुई, बहुत मज़ा भी आया और बहुत अच्छा लगा दोस्तों। आपका प्यार, आपका सपोर्ट मुझे देख के बहुत अच्छा लगता है। ऐसे ही आगे सपोर्ट करते रहिए और मैं अच्छे अच्छे कंटेंट आपके लिए लाते रहूँगा। बाकी तो अभी आप रिकॉर्डिंग सुनिए, वीडियो देखिए, आगे बहुत मज़ा आएगा। हॅलो. दीपेश भाऊला जय बजरंग बोला. जय बजरंग, जय श्रीराम भाऊ. जय श्रीराम. काय म्हणता बोला. काही नाही, तुमचे व्लॉग बघत होता आता. नाही का, सहज फोन केला, म्हणलं भाऊ काय एकदम कडक म्हणलं, काय विषय नाही काय. भाई पाहिजे ना काहीतरी यार राव. हे तर आहेच भाई. खरी ब्लॉग बनवायला बरं भाई हे लागतो खरंच. तुमची ती व्हिडिओ पाहिली नाही का भाई, एकदम मला एकदम भारी वाटलं खरं तर. काही माझ्या भावाला पण दाखवलं मी, म्हणलं भाई यांना ओळखतो का तू? तर म्हणे, हा मग भाई ओळखतो ना म्हणे, नाही का, असं तसं नाही का. कोणता बोलला व्हिडिओ तर होता. आवडला? हं? भावाला भावाला हा हा. असं नाही नाही, कोणता व्हिडिओ बघितला तू? तो ते तुमच्या वाईफ म्हणताय नाही का, तुम्हाला मारतील म्हणे हिरे कधीतरी नाही का म्हणे. तुम्ही बरोबर ना? बरोबर. ती घाबरून जाती भाई, हा काय नुसता व्हिडिओ शूट करतो, पब्लिक पाहत राहते तोंडाकडं. मी तुला खरं सांगू का भाई, सक्सेस व्हायचं असेल ना, इग्नोर करायला शिकायचं पब्लिकला. मग इग्नोर करायला शिकायचं. लोक काय म्हणता नाही भाऊ, लोक काय घरी आणून देते ना आपल्याला. लोक पायी चालून देत नाही, घोड्यावरही चालू देत नाही. आणि लोक बिक हे फक्त भिंतीवरचे चित्र आहे, बोलायला आहे ते फक्त. जे करायचंय ते स्वतःला करायचंय. काय वाटतं? ते तर आहेच भाई. मग त्याच्यामुळे काही ते मॅटर नाही करत ती लोक बिक. ते तर आहेच, कारण विसरून पण सक्सेस. जातं लगेच. हा. मग त्यांना काय. थोडी एवढं वेळ कोणाला आहे. काय वाटतं? मग काय, मी एवढं लक्ष नाही देत भाई. बघ पब्लिक अशी बघती, कोणी कोणी विचारतं भाई कोणता चॅनल आहे, बरोबर आहे. कोणी हा, काय हा. विचार करतं, कोणी काय विचार करतं, कोणी पॉझिटिव्ह करतं, कोणी निगेटिव्ह करतं भाई. बरोबर. हा. मी त्या गोष्टीकडे नाही फोकस करत. मी माझ्या गोष्टीकडे फोकस करतो, की मला काय करायचंय, मी काय करतोय, हम्म. हे खरी सगळ्यात गोष्ट आहे. महत्वाचं आहे. खरी गोष्ट आहे. खरी गोष्ट आहे. बरोबर आहे की नाही. मला मग माहिती आहे आपण राईट ट्रॅक आहे, म्हणून पब्लिकचा विरोध पण असणार आहे आणि सपोर्ट पण असणार आहे. खरी गोष्ट आहे. 100% भाई. त्यामुळे मी आणि या काही नाही, गोष्टीकडं विरोध कधी करता, जेव्हा माणूस पुढे जात राहतो ना, तेव्हाच कोणी पण विरोध करतं. मुंबईला चक्कर होतो का नाही? नाही असं काही म्हणजे असं स्पेसिफिक नाही. तुम्ही बोलवलं तर येऊ आम्ही, काही विषय नाही अरे तुम्हाला. बस काय यार, मी त्यासाठीच विचारत होतो. ये ना बिंदास, आपण फिरू मस्त पैकी. नरीमन पॉइंट आहे, भरपूर गोष्टी फिरू आपण. हा, हा. हा. मी तर वेळ मित्रांना काढून बोलवतो बोलू. भाई, स्वतःहून बोलवतो. एक माझ्यासाठी चांगलं पण वाटतं, की भाई पब्लिक येतं नाशिकवरून इकडं फिरायला. माझ्यासाठी ब्लॉग पण तयार होतो. तुम्ही पण येता ब्लॉग मध्ये, मलाही आवडतं ना मग भाई. मग खरी गोष्ट आहे ना. आता किती 2-4 जण येऊन गेले, मी सगळ्यांना टाकलं युट्यूबवर. असं नाही की भाई आपणच. मला नाही पटत ते, आपण सगळ्यांना घेऊन चालतो. मी डायरेक्ट आहे ना, एखादा पुढच्या हा, महिन्यात मी 4-5 तारखेला चालेल ना. स्पेशल, काही विषय नाही. आपण तिकडे रील बनवू मस्त नाही का. काही ते विषय नाही. म्हणते ब्लॉग वीक पण बनवून टाकू डायरेक्ट, खतरनाक मध्ये डायरेक्ट काय. चालेल ना भाई. मस्त. हा. भारी आहे बरं का, मला भारी वाटलं एकदम खरंच. मला अजून एकदम भारी वाटलं भाई, नाही का. भाई नाही खरंच ना, लोकल सिटी सोडून कधी पण माणसाने बाहेर जायलाच पाहिजे. मी तर त्याच मताचा आहे. हम्म. आणि मला स्वतःला म्हणजे 10वी नंतर नाशिक सोडायचं होतं. हम्म. पण काही गोष्टी राहतात, फॅमिली मॅटर पण करतं माझ्यात काही थोडं, त्याच्यामुळे मग नाही निघतात मला घराच्या बाहेर. नाही ते बरोबर आहे.
पण जर ठरवलं ना तर माणूस काही पण करू शकतो. आणि जर सक्सेस व्हायचं असेल तर भाई रिस्क उचलावी लागते. खरी गोष्ट आहे. आणि आपलं एज असं आहे की ह्या वयात आपण रिस्क घेऊ शकतो. 50-60 नंतर तू रिस्क जरी घ्यायची म्हटली, पण जेवढा तू आता एफर्ट्स जेवढी ताकद लावू शकतो, तेवढी नंतर नाही लावू शकत. नंतर नाही राहू शकत. नंतर म्हणजे खूप अंतर आहे भाऊ. हां. काय वाटतं? मग ते तर आहेच. ते आणि ना ते व्हिडिओ म्हणजे एकदम रिअल व्हिडिओ आहे ना, एकदम असं काही त्याच्या एडिटिंग बिडिटिंग जास्त एकदम काही नाही, एकदम रिअलिटी, एकदम प्रॉपर व्हिडिओ एकदम भारी, एकदम भारी. मला एकदम आवडलं एकदम खरंच. मी माझं ते चॅनलचं ब्रीद वाक्यच ते ना, रिअल लाईफ रिअल मोमेंट. का? मग मी एडिट नाही क्या करत बात आहे. जास्त. हा हा कारण एडिट करून मजा नाही ना. मागं बॅकग्राऊंड टाकायचं, शो दाखवायचा. शो ऑफ नाही दाखवायचा आपल्याला. रिअल ते रिअल आहे भाई. मग खरी गोष्ट आहे ना. असं. मुंबईत ये पण मग भाई तू. भावाला पण घेऊन ये. 100% आपण 100%. मस्त फिरू-बिरू. काही लोड नाही, काही नाही. हा हा, मग विषय आहे का? 100% काही विषय नाहीये. नाशिकला काही चक्कर नाही का मग तुमचं आता? मी नाशिकला येऊन गेलो. तोच ब्लॉग टाकला होता. आता येईल मी परत. हा का? हम्म. नाशिकला येत असतो मी. पुढच्या वेळेस याल माझा तर कॉल करा मला बरं का नक्की. काय काय? पुढच्या वेळेस येईल तर कॉल करा नक्की मला. नक्कीच, नक्कीच भाई. काही विषय नाही. माझा काय आपली हप्त्याला चक्कर असतो माझा. 15 दिवस, हप्त्याभरात चक्कर असतो. हा का? हां. पण यावेळेस जरा माझा 1 महिन्यानंतरच चक्कर झाला. म्हटलं व्लॉग बनवू. घरच्यांचे ते रिएक्शन पण चांगले राहतात ना त्या बाबतीत. मग आपण महिनाभर बाहेर राहतो. मग खरी गोष्ट आहे. ते मोमेंट आपल्याला सेव्ह करायचे असतात. मग तेच महत्वाचं आपल्यासाठी. खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. आहे की नाही? मग खरी गोष्ट आहे ना. एकदम भारी वाटणार का भाऊ खरंच एकदम नाही का? काही विषय नाही. तुमचा असाच सपोर्ट असू द्या आपल्या चॅनलला. 100% राहील भाऊ नाही का? मी अजून माझ्या मित्रांना, माझ्या फ्रेंड सर्कल मध्ये पण सांगतो आणि तुम्हाला सबस्क्राईब करायला लावतो नाही का? हां, काही विषय नाही भाई, काही विषय. नक्कीच, हा, नक्कीच. हा. चालेल तर ठीक आहे चला. हं? हो, हो. चालेल. बाय. ठेवतो हं? हो, हो. चालेल. येस, येस. बाय, बाय. ओके बाय बाय. हो, येस. आई होप सो दोस्तों आपने पूरा वीडियो देखा होगा। ये हमारे जब हम साथ में जॉब करते थे तो वहाँ के हमारे ये दोस्त हैं, तो उन्होंने बहुत अच्छा मतलब उनको मैंने पूछा भी था कि मैं आपका वीडियो अपलोड करूँ, कॉल रिकॉर्डिंग अपलोड करूँ, तो उन्होंने हाँ बोला था। इसीलिए मैंने ये वीडियो आपके साथ शेयर किया है। अच्छा लगता है और आप जिस तरीके से मुझे सपोर्ट कर रहे हैं बहुत मोटिवेट होता हूँ मैं सच में। तो ऐसा ही प्यार बना के रखिए और जिन्होंने अभी तक मेरे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो ज़रूर चैनल को सब्सक्राइब करिए, लाइक करिए, शेयर करिए। ऐसे कुछ और मोमेंट भी है जो मैं शॉर्ट्स वीडियो के अंदर अपलोड करने वाला हूँ आगे से। और मिलते अभी हम नेक्स्ट ब्लॉग में, तब तक के लिए हर हर महादेव, जय श्री राम।